भाजपच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शिर्डीत फडणवीस आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत संघटनात्मक बैठकीसाठी प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांची हजेरी। सिंदखेड राजा इथे आज जिजाऊ जन्मोत्सव सोहळा साजरा होणार। राजे लखोजीराव जाधव यांच्या जुन्या असलेल्या राजवाड्यामध्ये सकाळपासूनच गर्दी। रवींद्र चव्हाण महाराष्ट्र भाजपचे कार्यकारी अध्यक्ष, भाजपच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला जेपी नड्डांकडून नेमणूक। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेने स्वतःचा मोबाईल नाशिकमध्ये फेकला। तपास यंत्रणांना अद्याप विष्णू चाटेचा मोबाईल सापडेना। फेकलेल्या फोनवरूनच चाटेने वाल्मिक कराडला फोन केल्याचा संशय। मंत्री धनंजय मुंडेंवर होणाऱ्या आरोपांकडे भाजपच्या वरिष्ठांचं लक्ष। भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने प्रकरणाची दखल घेतली। अमित शहा आणि अजित पवारांच्या भेटीत बीड प्रकरणी चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। टोरेस घोटाळा प्रकरणात आतापर्यंत 9 कोटींचा मुद्देमाल जप्त। आर्थिक गुन्हे शाखेकडून टोरेसच्या विविध शाखांमधून मुद्देमाल जप्त। कंपनीकडून बक्षीस म्हणून गाड्या स्वीकारणाऱ्या 15 गुंतवणूकदारांची ओळख पटली। टोरेस कंपनीविरोधात मुंबईत आतापर्यंत 1,500 तक्रार। विविध ठिकाणाहून पोलिसांना तक्रारी मिळाल्याची माहिती। शिवाजी पार्क पोलीस स्टेशनसह अनेक ठिकाणी गुंतवणूकदारांच्या तक्रारी। पुण्यातील पोर्शे कार प्रकरणात पुरवणी दोषारोपपत्र दाखल। आरोपी अरुण कुमार सिंग यांच्या विरोधात 477 पानांचं पुरवणी दोषारोपपत्र दाखल। आरोपींचे जबाब आणि सीडीआर पोलिसांनी न्यायालयात सादर केले। नायलॉन मांजा जीवघेणा पक्ष्यांच्या नवीन पिढीसाठी धोकादायक असल्याचं वन्यजीव संरक्षकांचं निरीक्षण। अहवालानुसार 2024 मध्ये जवळजवळ 700 पक्ष्यांना मांजामुळे जखम। रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टचा अहवाल। पीएमपीच्या नव्या बस प्रवाशांच्या लवकरच सेवेत येणार। ठेकेदारामार्फत 420 बस आणि स्वमालकीच्या 200 बस घेण्याचा पीएमपी प्रशासनाचा निर्णय। मुंबईमध्ये प्रदूषण रोखण्यासाठी पालिका प्रत्येक वॉर्डात मोबाईल डस्ट सक्शन मशीन्स घेणार। प्रत्येक मशीनसाठी पालिका 40 लाखांचा खर्च करणार।